विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, वार्षिक परीक्षा म्हणजेच द्वितीय सत्र परीक्षा जवळ आली आहे. तुम्ही सराव पेपर सोडवायला सुरुवात केली असेलच. चला तर मग आज इयत्ता 7वीचा मराठी विषयाचा पेपर सोडूया. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण 1 ते 4 पर्यंतचे प्रश्न सोडवलेत. आज आपण प्रश्न 5वा व प्रश्न 6वा सोडवणार आहोत. यात व्याकरणाचा काही भाग, निबंध व पत्रलेखन पाहूया. चला तर मग तयार आहात तुम्ही? प्रश्न 4 अ. लिंग ओळखा व लिहा. वडील, बहीण, तरुण. वडील पुल्लिंग, बहीण स्त्रीलिंग, तरुण पुल्लिंग. ब प्रश्न. पुढील केवल प्रयोगी अवयवांचा वाक्यात उपयोग करा. आहा, शाब्बास, अरे रे, हे 3 दिलेले केवल प्रयोगी अव्यय वाक्यात उपयोग करायचा आहे. आहा, किती सुंदर रांगोळी. शाब्बास, छान भाषण केलेस तू. अरे रे, किती जोरात पडला तो. क प्रश्न. पुढील म्हणी पूर्ण करा. एकनाधड, उत्तर आहे एकनाधड भाराभर चिंध्या. पळसाला पाने, पळसाला पाने 3. अतिशहाणा, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. ड प्रश्न. पुढील इंग्रजी शब्दांना मराठी शब्द लिहा. कॅन्सर, हॉस्पिटल, ऑपरेशन, चेक. कॅन्सर म्हणजेच कर्करोग, हॉस्पिटल दवाखाना, ऑपरेशन शस्त्रक्रिया, चेक धनादेश. ई प्रश्न. पुढील उभयान्वयी अव्ययांचा वाक्यात उपयोग करा. परंतु, म्हणून, व. परंतु या उभयान्वयी अव्ययाचा आपण वाक्यात उपयोग करूया. मी वेळेवर आलो परंतु राजेश आला नाही. म्हणून, जोराचे वादळ आले म्हणून झोपडीचे छत उडाले. आई व मी उद्या गावाला जाणार आहोत. 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे, 2 गुणांसाठी. प्रश्न 5वा अ. पुढीलपैकी एका विषयावर 8-10 ओळी लिहा. 6 गुणांसाठी आहे. मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ, पाऊस पडलाच नाही तर. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाऊस पडलाच नाही तर हा निबंध लिहिणार आहोत. आता कोणी त्याची सुरुवात अशी करेल. माझा जीव नुसता कासावीस झाला होता. तहानेने मी व्याकुळ झालो होतो. कुणी पाणी देता का पाणी? अशी सुरुवात करून तो स्वप्नात ते सगळं दृश्य पाहतोय, अशा पद्धतीने हा निबंध लिहिता येऊ शकतो. किंवा दुसऱ्या पद्धतीनेही तुम्ही सुरुवात करू शकता. सांग सांग भोलानाथ, पाऊस रुसून गेला का? नदी नाले भरतील का? सांग सांग भोलानाथ, अशी सुरुवात करू शकतात. किंवा आपण अशा पद्धतीने आता हा निबंध लिहिणार आहोत. पाऊस म्हणताच आकाशातून सरसर येणाऱ्या पाऊसधारा डोळ्यांसमोर झरकन तरळून जातात. उन्हाची काहिली शांत झाल्यासारखी वाटते. पाऊस हा शब्द उच्चारताच मन प्रफुल्लित होते. असा हा तनामनावर अधिराज्य करणारा पाऊस पडलाच नाही तर, असा विचार मनात येताच डोळ्यांसमोर रखरखीत वाळवंट आले आणि पशु पक्षी व माणसे तहानेने कासावीस झाली. संपूर्ण पृथ्वी उन्हाच्या माराने तप्त झाल्यासारखी वाटली. झाडे वेली वाळून पाचोळ्याचा ढीग झाला. नदी नाले आटून गेलेत. सर्वत्र हाहाकार माजला. घोटभर पाण्यासाठी माणसे एकमेकांशी लढू लागलीत. पाऊस पडला नाही तर आपण व आपली पृथ्वी सारं काही नष्ट होईल, असा विचार येताच दरदरून घाम फुटला आणि तितक्यात आकाशात काळे ढग जमा झालेत आणि सरकन पाऊसधारा येऊन चिंब भिजून गेल्यात आणि माझे मन व पृथ्वीही तृप्त होऊन गेले. पाऊस पडला नाही तर हा अभद्र विचार कधीच मनात आणायचा नाही, असा विचार करून एरे एरे पावसा गाणं गुणगुणत मी बालक होऊन पावसाचा आनंद लुटू लागलो. तर तुम्ही पाऊस पडलाच नाही तर अशा पद्धतीने हा निबंध लिहू शकतात. त्यात अजून तुम्ही तुमच्या मनाने वर्णन तुम्ही करू शकतात. पण 8-10 ओळीतच लिहायचं आहे. यातले तुम्हाला ठराविक मुद्दे घ्यायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे ब. तुमच्या मित्रमैत्रिणीला अभिनंदनपर पत्र लिहा 4 गुणांसाठी. आता पत्राची सुरुवात करताना ओम किंवा श्री असं तुम्ही मध्यभागी लिहायचे आणि त्याच्यानंतर उजव्या बाजूला पत्ता लिहायचा असतो. म्हणजे जो पत्र लिहितोय त्याचा पत्ता उजव्या बाजूला लिहायचा आहे.
अ ब क असं म्हटलं आपण, नाव नाही टाकलेलं, पण तुम्हाला जर पत्ता दिलेला असेल तर तो पत्ता लिहायचा. फ्लॅट नंबर 4, स्नेहनगर, नागपूर रोड, वर्धा, दिनांक 10 जानेवारी 2024. प्रिय अंकित, अंकिता. मुलांनी अंकित लिहायचे, मुलींनी अंकिता. सप्रेम नमस्कार. अंकित, अंकिता, तुझे मनापासून अभिनंदन. आजचे वृत्तपत्र वाचले आणि त्यात राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत तुझा प्रथम क्रमांक आल्याचे वृत्त म्हणजेच बातमी वाचून आनंद झाला. मी माझ्या सर्व मित्रांना मैत्रिणींना तुझा प्रथम क्रमांक आल्याचे सांगताच त्यांनी तुझे अभिनंदन केले. तीर्थस्वरूप काका काकूंना साष्टांग नमस्कार. लहानग्या अनुस अनेक आशीर्वाद. तुझाच किंवा तुझीच अ ब क. तर अशा पद्धतीने पत्र लिहायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स करून कळवू शकता. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. डिस्क्रिप्शनमध्ये इतर व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तीही अवश्य अभ्यासा. माझ्या चॅनलवर तुम्ही प्रथमच आला असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन विषयाच्या सराव पेपर सोडवण्याकरिता. बेस्ट ऑफ लक. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.